नमस्कार. मुंबईमध्ये भाजप, शिवसेना आणि मनसे यांच्यात कोण कोणाच्या विरुद्ध उभा आहे आणि कोण कोणाचे उमेदवार पाडणार आहे आणि कोणाचा कोणाला कसा उपयोग होणार आहे यावर मी आज एक आपल्याला विश्लेषण सांगणार आहे. काही आकडेवारी सांगणार आहे. कोण कोणाच्या विरुद्ध कसं उभं आहे ते देखील सांगणार आहे. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. मुंबई डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्या 6मध्ये प्रत्येकी 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. म्हणजे एकूण 36 विधानसभा मतदारसंघ मुंबईत आहेत. त्या 36पैकी मुंबईत महाविकास आघाडीने 36च्या 36 उमेदवार उभे केलेले आहेत. सर्वाधिक जागा उद्धव ठाकरेंनी उभ्या केलेल्या आहेत. 22 जागेवर उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आहेत. 11 जागी काँग्रेसचे उमेदवार आहेत. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे 2 जागी उमेदवार आहेत आणि समाजवादी पक्षाचा एका ठिकाणी उमेदवार आहे. महायुतीने मात्र 36पैकी 35 जागी उमेदवार दिलेले आहेत. भाजपनी 18 जागी उमेदवार दिलेले आहेत. शिंदे सेनेनी 14 जागी उमेदवार दिलेत. अजित पवार गटाने 3 जागी. एक जागा जी त्यांनी लढवलेली नाही ती शिवडीची आहे. शिवडीत आयत्यावेळी काय झालं गडबड माहिती नाही, त्यांना उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे आता तिथे उद्धव सेनेचे उमेदवार आणि मनसे यांच्यात सरळ लढत होणार आहे. याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यात देखील 3 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्या 3 लोकसभा मतदारसंघ म्हणजे 18 विधानसभा मतदारसंघ होतात. या 18 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने सगळेच्या सगळे उमेदवार उभे केलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी 10 उमेदवार तिथे उभे केलेले आहेत. काँग्रेसने फक्त 2 जागी उमेदवार दिलेले आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी 5 जागी उमेदवार दिलेले आहेत. त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे अशी सगळी आपापसातली लढाई असल्यामुळे तिथे राष्ट्रवादीने 5 जागी उमेदवार दिलेले आहेत आणि एक खासदार देखील तिथून शरद पवारांचं निवडून आलेला आहे. समाजवादी पक्षाने तिथे 1 उमेदवार दिलेला आहे. महायुतीनं 18पैकी 9 जागी भाजपने उमेदवार दिलेले आहेत. महायुतीमध्ये 7 जागी शिंदे सेनेने उमेदवार दिलेले आहेत. त्याच्यात ते देखील स्वतः 1 उमेदवार आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आणि अजित पवार गटाने 2 जागी उमेदवार दिलेले आहेत. आता या सगळ्या याच्यामध्ये मनसेनी मुंबईत 36पैकी 27 जागी उमेदवार दिलेले आहेत. आता 27 जागी उमेदवार दिले म्हणजे हे कुणाला पाडायसाठी दिले की स्वतः निवडून येण्यासाठी दिले? हे उमेदवार भाजपच्या फायद्याचे ठरणार की शिंदे सेनेच्या फायद्याचे ठरणार की मनसेला खरोखरच निवडून यायचं आहे? हे काही आता अजून तरी चित्र स्पष्ट झालेलं नाही. पण ज्या पद्धतीने माहीमच्या जागेवरून अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यावरून वाद झाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तिथून उमेदवारी सदा सरवणकरांची दिली होती, ती मागे घेतली नाही. त्यामुळे तिथे मनसे आणि शिंदे सेनेमध्ये कुठेतरी वितुष्ट आलेला आहे. भाजपचे लोक अजूनही अमित ठाकरेंना पाठिंबा द्यायच्या गोष्टी करतायत. ते का करतायत ते तुम्हाला मी काही पुढे मतदारसंघ सांगितल्यानंतर लक्षात येईल. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि मनसे अशी लढत किती ठिकाणी होणार आहे? तर ती 8 विधानसभा मतदारसंघात लढत होणार आहे. त्याच्यामध्ये वडाळा, घाटकोपर पश्चिम, कलिना, विलेपार्ले, वर्सोवा, गोरेगाव, दहिसर आणि बोरीवली असे हे 8 मतदारसंघ आहेत. आता भाजप जे अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची गोष्ट करते आहे त्याच्यामागे या 8 मतदारसंघामध्ये मनसेची मतं त्यांना मिळावीत असा त्यांचा स्वार्थ आहे. आता ती मिळतील की नाही मिळतील का, तिथे मनसेचे उमेदवार निवडून येतील की उद्धव ठाकरेचे निवडून येतील? मनसे कोणाची मतं खाणार, म्हणजे उद्धव ठाकरेंची मतं खाणार की भाजपची मतं खाणार, यावरून तिथे दुसऱ्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून राहील. याच पद्धतीने ठाण्यात जे 8 मतदारसंघ आहेत त्याच्यापैकी 3 ठिकाणी उद्धव ठाकरे, भारतीय जनता पक्ष आणि मनसे अशी लढत होणार आहे. ते 3 मतदारसंघ, एक ठाण्याचा आहे, ऐरोली आहे आणि उरण आहे, असे 3 मतदारसंघ आहेत. दुसरी लढत आहे उद्धव ठाकरे शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मनसे अशी लढत मुंबईतल्या 9 मतदारसंघात होती आहे. म्हणजे त्याच्यात वरळी, माहीम, चेंबूर, भांडूप पश्चिम, विक्रोळी, कुर्ला, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व आणि मागाठणे असे 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. एक लक्षात घ्या की उद्धव ठाकरे आणि शिंदे सेना यांच्यात जी आपापसातली लढत होणार आहे त्या लढतीत मनसेचा रोल काय राहील? मनसे या ठिकाणी उद्धव ठाकरेंची मतं खाऊन शिंदे सेनेचा फायदा करेल की शिंदे सेनेची मतं खाऊन उद्धव ठाकरेंचा फायदा करेल की या दोघांच्या लढाईमध्ये मनसे स्वतःचा फायदा करून घेईल? हा प्रश्न आज या 9 मतदारसंघात प्रत्येकाला पडलेला आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या माहीम मतदारसंघातल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका महायुतीने घेतलेली नाही. शिंदे सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका महायुतीने घेतलेली नाही.
तिथे सदा सरवणकर आहेत, उद्धव सेनेचे उमेदवार आहेत आणि मनसेचा उमेदवार आहे. अशा परिस्थितीमध्ये जर उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला तिकडे जर अडचण झाली माहीममध्ये, तर त्याचा बदला इथे महामनसे घेणार का या 9 मतदारसंघात, हा देखील एक प्रश्न आहे. ठाण्यामध्ये अशीच परिस्थिती आहे. ठाण्यामध्ये 7 मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि मनसे अशी लढाई होणार आहे. त्यामध्ये ठाण्यात ओवळा माजीवडा, कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील मनसेचे आमदारच आहेत. भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम, पालघर, बोईसर आणि कर्जत अशा 7 मतदारसंघामध्ये ठाण्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनसे अशी लढत होणार आहे. आता ठाण्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंचं लक्ष काय आहे, तर काही करून एकनाथ शिंदेंना पराभूत करणं. ते इतकं सहज सोपं आहे का, तर बिलकुल नाही. पण मनसेनी तिथे एंट्री केल्यामुळे मनसेचा रोल काय राहील, हा देखील त्याच्यात महत्त्वाचा भाग आहे. आता प्रश्न येतो आहे सगळ्यात काय येतो, हे सगळे प्रश्न कुठे येऊन थांबतात, तर माहीम मतदारसंघापाशी येऊन थांबतात. अमित ठाकरेंना जर बिनशर्त पाठिंबा दिला असता आणि सदा सरवणकरांची उमेदवारी शिंदे सेनेनी मागे घेतली असती, तर मुंबईतले 9 मतदारसंघ जे उद्धव ठाकरे आणि शिंदे सेनेतले आहेत आणि भाजप आणि उद्धव ठाकरेमधले 8 मतदारसंघ म्हणजे जवळपास 17 मतदारसंघात मनसेने जर मतं जास्त खाल्ली असती, तर तिथे 9 ठिकाणी यांना फायदा झाला असता शिंदे सेनेला आणि 8 ठिकाणी भाजपला फायदा झाला असता. पण आता कोणीच कोणाच्या बाजूने बोलायला तयार नाही आहे. राज ठाकरेंनी एकला चलोरीची भूमिका घेतली आहे. राज ठाकरे मध्यंतरी भाजपवर देखील बोलले, शिंदे सेनेवरही बोलले. धनुष्यबाण ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे, शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे असं सांगून त्यांनी एक प्रकारे एकनाथ शिंदेंना इशारा देण्याचा प्रयत्न केला. भाजपचे देवेंद्र फडणवीस अजूनही म्हणत आहेत की माहीमबद्दल आमची बोलणी सुरू आहे, सामोपचाराने मार्ग काढू आणि त्याच्यातून निश्चित काहीतरी मार्ग निघेल. आता निवडणूक किती दिवसावर राहिली तुम्हीच बघताय. आता आज आहे 9 तारीख, 8-9 तारीख आणि पुढच्या 9 दिवसात 18 तारखेला तर प्रचार संपणार. एवढ्या कमी कालावधीमध्ये सदा सरवणकरांनी जर उमेदवारी मागे घेतली, तर ती शिंदे सेनेच्या सांगण्यावरून घेतली की भाजपच्या सांगण्यावरून घेतली, याचं श्रेय दोघेही घ्यायला जातील. कारण दोघांनाही मनसेची मदत पाहिजे. मनसेचे उमेदवार जेवढी मतं घेतील तेवढा या दोघांचा फायदा होईल असं एक गणित मांडलं जातं आहे. पण राज ठाकरे या मताशी सहमत नाहीत. ते म्हणतात मी कोणाची मदत करायला उभा नाही राहिलेलो आहे, मला माझे उमेदवार निवडून आणायचे आहेत. आणि मुंबई आणि नाशिक हे 2 जे जिल्हे आहेत या ठिकाणी मनसेने मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मनसेला मुंबईतून काही जागा निवडून येणं आवश्यक आहे. मग आता एक चर्चा अशी सुरू झालेली आहे की जिथे शिंदे सेनेचे उमेदवार फारसे प्रभावी नाहीत किंवा जिथे तुम्ही एक बघा, भाजपनी काही ठिकाणी शिंदे सेनेला उमेदवार पुरवलेले, जसे शायना NC आहेत, शिंदे सेनेच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या आहेत. तर असे जे उमेदवार त्यांनी पुरवलेले आहेत भाजपनी, त्या उमेदवारांना निवडून आणण्यापुरता मनसेचा वापर करून घेतला जाईल का? आणि तो फायदा घेऊन उद्या जर ते लोक भाजपसोबत गेले आणि राज ठाकरे देखील म्हणत आहेत की भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि मनसेच्या मदतीने होईल, हे सगळं जर एकमेकांचं जे एकमेकांबद्दल बोलणं चाललेलं आहे, तो जो काही प्रेमाचा संवाद तुम्ही बघताय सगळे, तो प्रेमाचा संवाद हा एकनाथ शिंदे यांच्या जागा कमी करण्यासाठी चालू आहे की भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या जागा वाढवण्यासाठी सुरू आहे, याचं उत्तर आपल्याला 23 तारखेला मिळेल. मात्र आज ज्या पद्धतीने यांच्यातली वादावादी सुरू आहे ती जर पाहिली तर सगळं काही आलबेल आहे अशातला भाग नाही. आता आज राज ठाकरेंनी वरळीमध्ये सभा घेतली. वरळीत आदित्य ठाकरे उभे आहेत, राज ठाकरेंच्या पक्षातर्फे संदीप देशपांडे उभे आहेत. राज ठाकरेंनी वरळीत सभा घेतली आणि दुसरीकडे तुम्ही बघाल तर उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर 17 तारखेला सभा घेण्यासाठी अर्ज केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्याच दिवशी बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे, लोक तिथे मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांनी हेही सांगितलं की कुठलाही अनुचित प्रकार होऊ द्यायचा नसेल, पोलिसांना परिस्थिती व्यवस्थित राहावी असं वाटत असेल तर त्यांनी आमच्या सभेला परवानगी दिली पाहिजे. राज ठाकरे यांनी देखील शिवाजी पार्कवर 17 तारखेच्या सभेसाठी अर्ज केलेला आहे. त्यामुळे मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघामध्ये ही सगळी निवडणूक माहीम आणि वरळी या 2 मतदारसंघांच्या भोवती कशी फिरती आहे हे तुमच्या लक्षात येईल. वरळीतून आदित्य ठाकरेला कशा पद्धतीने राज ठाकरेंची मदत होईल आणि माहीममध्ये उद्धव ठाकरेंची कशा प्रकारे राज ठाकरेंना मदत होईल. आता ती ओपनली होणार नाही, पडद्याआड कोण कशी मदत करेल
याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि जर ती मदत या दोघांची एकमेकांना झाली नाही तर भाजप आणि एकनाथ शिंदे राज ठाकरेंना कशी मदत करणार, त्याच्यावर मुंबईतल्या 36 पैकी 17 मतदारसंघांचं भवितव्य अवलंबून आहे. मनसेचे किती उमेदवार येतील नाही येतील हे तर नंतर कळेल, जसं जसं प्रचाराचा ज्वर चढेल तसं तसं लक्षात येईल. पण आज जर चित्र असं बघितलं तर आज एक गोष्ट स्पष्ट आहे की ज्या राज ठाकरेंना गृहीत धरून सगळे नियोजन चाललं होतं 36 मतदारसंघांचं, ते गृहीत धरणं इतकं काही सोपं राहिलेलं नाही, सरळ राहिलेलं नाही. राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मला गृहीत धरू नका असंच सांगितलेलं आहे. वरळीच्या सभेत ते काय बोलले तुम्ही ऐकलेलंच आहे. त्यामुळे त्यांचा इशारा स्पष्ट आहे. ते शिंदे सेनेलाही भिडायला जाऊ बघतायत आणि भाजपलाही भिडायला जाऊ बघतायत. पण भाजपच्या बाबतीत त्यांचा थोडा सावध पवित्रा आहे. कारण ते बोलताना म्हणाले की माझ्या मदतीनेच सरकार बनेल, म्हणजे मनसे सरकारमध्ये राहील आणि भाजपचाच मुख्यमंत्री होईल. हे बोलत असताना जसं मी मगाशी सांगितलं की शिवसेना आणि धनुष्यबाण ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे, ना या एकनाथ शिंदेची आहे ना त्या उद्धव ठाकरेची आहे. हे बोलत असताना राज ठाकरेंनी स्वतःची भूमिका बऱ्यापैकी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. जर मनसेचे उमेदवार काही निवडून आले तर ते उघडपणे भाजपच्या सोबत जातील हे स्पष्ट आहे. यात शिंदेसेनेचं नुकसान होईल की फायदा होईल हे पुन्हा माहीमच्या जागेचा उमेदवार मागे घेतला जातो की नाही घेतला जातो यावर अवलंबून असेल. मित्रांनो, या दोन्ही मतदारसंघांचं विश्लेषण घेऊन मी तुमच्यासमोर येईल. याच्यात काय काय बारकावे चाललेत, कोण कोणाच्या समोर उभा आहे आणि कशा पद्धतीने पडद्याआड हालचाली चालू आहेत ते देखील तुमच्यासमोर उद्या घेऊन येईन. तोपर्यंत नमस्कार.